मंडळी ही आहे तोरण आणि तोरणीला यंदा खूप चांगला बहर आलेला आहे. बघा आता ही तोरणं कवळी आहेत, पिकल्यानंतर ना हलकी ही गुलाबी होतात आणि खायला खूपच उत्तम लागतात. आणि मेन गोष्ट म्हणजे 100% ही ऑर्गॅनिक आणि नॅचरल असते. आता त्याचबरोबर बरीचशी आपल्या म्हणजे जो आपला परिसर आहे त्या परिसरामध्ये जांभळीची झाडं आहेत. त्या झाडांना देखील यंदा चांगला मोहर आलेला आहे. थोडक्यात तुम्हाला दाखवते. आता आपण तोरणं बघितलीत. आता त्याआधी नेरळांचाच म्हणजे आंबोळग्यांचा सीझन होता, जो सीझन संपलेला आहे आणि आम्ही आंबोळग्या खूप मोठ्या प्रमाणात यंदा खाल्लेल्या आहेत. आता बघाल डोंगरावरची काळी मैना आता हिरवी आहे, पिकल्यानंतर ती काळी होईल. त्याचबरोबर आळू देखील आलेले आहेत. आळू पावसाळ्यामध्ये पिकतील आणि आता मेच्या एंडिंगपर्यंत जांभळं पिकायला सुरुवात होणार आहे. आता जांभळांना किती बहर आलेला आहे हे तुम्हाला थोडक्यात मी दाखवते. मंडळी, हा आमचा घरचा मेंबर माझ्या पाठीमागं येतो. जिथे मी जाईन तिथे तू माझ्या संगती. याचं नाव आहे बंडू. काय रे, कुठे कुठे झाडावर चढायचं आहे जांभळं खायला? अजून वेळ आहे 1 महिन्याचा. नक्कीच तुला घेऊन येईन. पण तू व्हेजिटेरियन नाही आहेस ना? तू जांभळं खाणार का? होय रे. चला बाहेर जाऊया. तुम्ही अडचणीत बसलाव. आता बघाल तुम्ही एकदम छानपैकी अख्खी जांभळ बहरलेली आहे. ही बघा, ही आहेत छोटी छोटी जांभळं जी आपल्याला मे महिन्यामध्ये खायला मिळणार आहेत. आणि फुलंसुद्धा आलेली आहेत खूप युनिक प्रकाराची. तर आता आपल्या फार्मवरती व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला स्ट्रॉबेरी पिकिंग करायला तर मिळणारच आहे. त्याचबरोबर राजबेरी आहे, तर राजबेरीची सुद्धा तुम्ही पिकिंग करू शकता, टेस्ट करू शकता. त्यानंतर ज्या सीझनमध्ये तुम्ही याल त्या सीझनमध्ये जो रानमेवा असेल तो रानमेवा तुम्हाला रानात नेऊन तो तोडण्याचा अनुभव आम्ही देण्याचा प्रयत्न करू. त्याचनंतर आपण स्ट्रॉबेरीपासून एक नॅचरल स्ट्रॉबेरी जाम बनवलेला आहे. तो जाम देखील आपण टेस्टिंगला देतो आणि हा जाम ॲमेझॉनवरती सुद्धा आहे आणि शिवाय आपल्या इथूनही तो जाम सेल होतो. तर नक्कीच मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये तुमचा जर येण्याचा प्लॅन असेल तर आपल्या फार्मला व्हिजिट द्या. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही व्हिजिट कशी द्यायची? तर हे बघा, गुगलवरती आपल्या फार्मचं लोकेशन आपण टाकलेलं आहे. स्ट्रॉबेरी पिकिंग फार्म बाय ब्रँड शेतकरी असं तुम्हाला सर्च करायचं आहे आणि आपल्या फार्मला इथे येऊन व्हिजिट द्यायची आहे. आणि व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला नक्कीच रानमेवा, स्ट्रॉबेरी, राजबेरी, जॅम या गोष्टी इथे खायला मिळणार आहेत आणि अनुभवायलासुद्धा मिळणार आहे. तर नक्कीच एप्रिल आणि मे महिना 2च राहिलेले आहेत, 2 महिने सीझनचे. नक्कीच आपल्या फार्मला व्हिजिट द्या आणि रानमेवा खाण्याचा अनुभव घ्या. नेचरमधून जो येणारा जो नॅचरल स्मेल आहे तो खूपच युनिक आहे. हे बघा, ही छोटी छोटी जांभळं आहेत, ही बघा. आणि ही जांभळं आम्ही लवकरच आता खाणार आहोत.